कोरोना काळामध्ये मुंबईकरांची अहोरात्र सेवा करणाऱ्या बेस्टमधील माजी कर्मचाऱ्यांना प्रशासनानं मोठा दिलासा दिलाय। निवृत्त आणि सेवामुक्त झालेल्या 9,077 कर्मचाऱ्यांचं प्रलंबित कोरोना भत्ता अखेर वितरित करण्यात आला। 29,22,38,000चा निधी थेट कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आला। उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये एसटी महामंडळाच्या राज्यभरामध्ये दररोज 812 अतिरिक्त बस फेऱ्या धावणार आहेत। यंदा शाळांना सुट्टी पडण्याचा दिवस 24 एप्रिलपर्यंत लांबलाय। ही सुट्टी सुरू झाल्यानंतर एसटीच्या विशेष फेऱ्या पूर्ण क्षमतेने धावणार आहेत। शासकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना निवडणूक कामामध्ये जुंपलं जात असल्याचं निदर्शनास येताच दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले। प्राध्यापकांना कशाला, न्यायाधीशांनाही इलेक्शन ड्युटी लावा, मी तयार आहे, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं आयोगाचे कान टोचले। अधिकाराच्या मर्यादेचं भान ठेवण्याचे आदेशही कोर्टाने दिले। पावसाळा 2 महिन्यांवर आल्यामुळे पालिकेनं पावसाळ्यापूर्व तयारी जोरदार सुरू केली आहे। 6 चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी 106 लाईफगार्ड्स तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लाईफगार्डना जेटकीज, 6 रेस्क्यू बोट, 6 सर्फ बोटसह बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्यातील तमाशा पंढरीतील 10 दिवसांचा यात्रा उत्सव सुरू आहे। नारायणगावची मुक्ताई आणि काळोबा महाराजांची यात्रा सुरू आहे। या यात्रेमध्ये 10 दिवस नारायणगाव भक्ती आणि लोककलेच्या रंगामध्ये न्हाऊन निघणार आहे। रत्नागिरीतील सावर्डेमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या नवनवीन वस्तूंचं प्रदर्शन सोहळा पार पडला। प्रदर्शन भरवून नव्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक पद्धतीच्या कल्पना सुचाव्यात, या तसंच नवीन तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा जागरूक व्हावी, या उद्देशानं हा प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडीहून पंप सुरू करण्यात आलेले आहेत, त्यामुळे रात्री 8 वाजता शहरामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। या ठिकाणी तिन्ही जलवाहिन्या बंद झाल्यामुळे जायकवाडीचं एक थेंबही पाणी शहरामध्ये आलं नव्हतं। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिराच्या आतील काम पूर्ण झालेलं आहे। या मंदिराच्या परिसरातील व्यंकटेश मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर यांची कामं अर्धवट स्थितीत आहेत, तरीही कामं आषाढी यात्रेच्या पूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील इंग्रजी शाळा वादाच्या भोवरामध्ये अडकली आहे। 22 एप्रिलपर्यंत सदरील वादग्रस्त शाळेसंदर्भात सखोल चौकशी करून गोपनीय अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावखेड्यांच्या यात्रा जत्रा सुरू आहेत, मात्र या यात्रा जत्रा उत्सवावर गॅस टंचाईचा मोठा परिणाम झालाय। या जत्रांमध्ये येणारे हॉटेल्स ओस पडलेले आहेत, तर दुसरीकडे गॅस टंचाईमुळे खाद्यपदार्थांच्याही किमती वाढल्या। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। नागपूरहून गुजरातकडे लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला झोप लागल्यानं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील धनेगावामध्ये एका 55 वर्षीय महिलेवर वाघानं हल्ला केल्यानं तिचा मृत्यू झालाय। ही महिला मोहफूल वेचण्यासाठी जंगल परिसरामध्ये गेली होती, दरम्यान वाघानं तिच्यावर हल्ला चढवून तिला जागीच ठार केलं। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर बांध परिसरामध्ये ट्रक चालकाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय। रेस्क्यू पथकानं नदीपात्रामध्ये शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला, त्यानंतर तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवरी इथे तो पाठवण्यात आला। बीडच्या परळीमध्ये एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली। हा तरुण रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी होता, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली, मात्र या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन इथं शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। आगीत 2 एकरातील सुमारे 100 क्विंटल मका जळून खाक झाला। या आगीमुळे शेतकऱ्याचं सुमारे 2 लाखांचं नुकसान झालंय। विद्युत तारेतून पडलेल्या ठिणगीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नागपूर शहरातील महाल परिसरामध्ये झेंडा चौकामध्ये अचानक कारला भीषण आग लागली। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। केसला घाट बफर झोनमध्ये वाघाच्या पाणवठ्याजवळ प्लास्टिकचा कचरा आढळून आलाय। पर्यटकांच्या बेजबाबदारपणासोबतच वनविभागाच्या निष्काळजी कारभारावरही तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। गंगापूर तालुक्यातील शिरेसाई गावामध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। वाशिम जिल्ह्यामध्ये 67,000हून अधिक शेतकरी एनपीएमध्ये अडकलेले आहेत। त्यांच्यावर
39 कोटी रुपयांची थकबाकी आहे, त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणं कठीण झाले. त्यासाठी निकष जाहीर करून अंमलबजावणी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. वाशिम जिल्ह्यामध्ये 2025च्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी, अनियमित पाऊस आणि रोगांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळणं अपेक्षित असताना शेतकरी अद्याप वंचित आहे. जिल्ह्यातील 1,99,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित असूनही नुकसान भरपाई देण्यात मोठा विलंब झाला. छत्रपती संभाजीनगरातील बजाज नगरमध्ये एका तरुणानं स्वतःच्या हातावर चाकून 30 वार करत आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. मद्यप्राशनानंतर त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली. हिंगोलीतील धनगरवाडीमध्ये सिंचन विहीर अनुदान घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. घटनेनंतर विहीर अनुदान प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.